या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे आणि आयोगाला नोटीस पाठवण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे। सुप्रीम कोर्टाने उत्तर देण्याचे आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, सुप्रीम कोर्टाकडून उत्तर द्या असं सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा। ही नोटीस सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली आहे आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा पाठवली। आता नेमकं या नोटिशीमध्ये कशाचं उत्तर मागितलंय यावर आज दिवसभरात नेमकं काय घडलं हे अवलंबून आहे। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। नेमकी कशा संदर्भातलं उत्तर द्यायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलंय, केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगितलंय, हे स्पष्टपणे अधिकृतपणे समोर यायचंय। अत्यंत ताजी माहिती, प्राथमिक माहिती समोर येते। सुप्रीम कोर्ट परिसरातून आपल्याला अपडेट्स क्षणाक्षणाचे मिळतात आणि त्याप्रमाणे हे अपडेट आलेलं आहे। प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, आमचे प्रतिनिधी। प्रशांत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे आणि म्हटलंय की उत्तर द्या। आता नेमकं कशाचं उत्तर मागितलंय, या नोटिशीत काय म्हटलंय? महत्त्वाचं म्हणजे नोटीस देण्यात आलेली आहे। नोटिसीमध्ये खास करून सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामागचे कारण काय आहे या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत राज पाटील। या संपूर्ण प्रकरणामध्ये आयोगाने दाखल केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही संपूर्ण सुनावणी ते पाहतात। काय आता मुख्य कोर्टानं काय म्हटलंय, कोर्टानं काय आदेश दिला आहे? ठाकरे गटाने त्यांना आणखीन एकदा मागणी केली की जे इंटरिम अरेंजमेंट करा, जे त्यांची मशाल या चिन्हा संदर्भात आणि त्यांची 27 तारखेला मला वाटतं त्यांची संपत आहे मुदत, त्याला त्यासाठी काहीतरी इंटरिम अरेंजमेंट करण्याची विनंती माननीय न्यायालयात ठाकरे गटाने केली। त्यात बँक अकाउंटचे, प्रॉपर्टीचे, ऑक्युपेशनचे असे सर्व मुद्दे माननीय न्यायालयात त्यांनी आणले। आता न्यायालय यावर अजून सुद्धा आर्ग्युमेंट चालू असल्या कारणाने आपण हे सांगू शकत नाही न्यायालयाने काय अजून। पण कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की या संदर्भात नोटीस आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि सोबतच आम्ही एकनाथ शिंदे गटाला बजावतोय। त्यात आता त्यांना एकनाथ शिंदे गटाला त्यांनी काउंटर फाईल करण्यासंदर्भात सुद्धा सूचना केल्या आहे। आता या सर्व गोष्टी पुन्हा एकदा न्यायालयात काउंटर काय फाईल करतं एकनाथ शिंदे गट हे बी बघणं महत्वाचं आहे। एकनाथ शिंदे यांच्या वतीनं सुद्धा आर्ग्युमेंट झाली, नीरज किशन कौल यांनी आर्ग्युमेंट केली, त्याचबरोबर मनेंदर सिंग यांनी सुद्धा आर्ग्युमेंट केली। त्यांनी सुद्धा आर्ग्युमेंट एकदम स्ट्रॉंगली केलेली असल्या कारणाने या सर्व गोष्टी अजून सुद्धा महेश जेठमलानी आणि नीरज किशन कौल, मनेंदर सिंग हे एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं आर्ग्युमेंट। अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करतायत। त्यांनी म्हटलेलं आहे की आपण जर 2 आठवड्यामध्ये जर याची पुन्हा सुनावणी घेत असेल किंवा उद्या जर सुनावणी घेत असेल तर काय असावं, बँकेच्या खात्यासंदर्भात, निवडणुकीच्या चिन्हासंदर्भात, या संदर्भात ते युक्तिवाद करत आहे। त्यांनी जी बँक अकाउंट संदर्भात, आणखीन प्रॉपर्टी संदर्भात, त्यांचे ऑक्युपेशन या सर्व गोष्टीच्या संदर्भात यावर स्पष्टीकरण मान्य न्यायालयात मागितलेलं आहे। त्याचबरोबर एकनाथ शिंदे गट पुन्हा एकदा आर्ग्युमेंट करताना आपण बघू शकतो, महेश जेठमलानी आणि नीरज किशन कौल आणि मनेंदर सिंग यांनी स्ट्रॉंगली अपोज केलेला आहे ठाकरे गटाला। नाही, आता एक महत्वाची बातमी म्हणजे शिंदे गटाच्या वतीने कोर्टाला स्पष्टपणे विश्वास देण्यात आलेला आहे। त्यांनी म्हटलं आहे की आम्ही आमच्या वतीने कुठल्याही प्रकारची अयोग्यतेची कारवाई केली जाणार नाही, अपात्रतेची कारवाई केली जाणार नाही। आता मान्य न्यायालय आता यावर सध्या बोलत आहे, त्यांचं निरीक्षण नोंदवत आहे, ते ऑर्डर करतात। 1 मिनिट, कोर्ट ऑर्डर नोंदवत आहे। महत्वाचं म्हणजे कोर्टाचा ऑर्डर आता यायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात स्पष्ट होईल की कोर्टाचा ऑर्डर काय आहे। पण महत्वाचं म्हणजे यावेळेला केंद्रीय निवडणूक आयोगाला सोबतच जर बघितलं आपण तर एकनाथ शिंदे गटाला देखील नोटीस बजावण्यात आलेली आहे। कोर्टाने ऑर्डर जो आहे, कोर्टाने जो आदेश आहे तो डिक्टेट करायला सुरुवात केलेली आहे। प्रशांत, थोड्याच वेळात स्पष्ट होईल आपल्याला। प्रशांत, आतापर्यंतचे जे अपडेट समोर येत आहेत त्यावरनं असं समजायचं का की ठाकरे गटानं जे आक्षेप घेतलेले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्याला पुन्हा एकदा उत्तर द्यावं लागणार आहे की अशा प्रकारचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं का घेतला, एक, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुद्धा त्याचं उत्तर द्यायला सांगण्यात आलेलं आहे, असा अर्थ घ्यायचा का? बरोबर आहे। याचा अर्थ कोर्टाने सुनावणी करण्यास होकार दिलेला आहे। सगळ्यात मोठी म्हणजे SLP जी होती ठाकरे गटाची ती मान्य झालेली आहे, त्यावरती कोर्ट सुनावणी करेल। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, ठाकरेंची याचिका ऐकायला कोर्टानं होकार दिलेला आहे। काही क्षणापूर्वी आपल्याला आमचे प्रतिनिधी हीच माहिती देत होते। कपिल सिब्बल यांनी जी मागणी केली, ठाकरे गटाची बाजू ऐकायला कोर्टानं होकार दिलेला आहे। ठाकरेंची याचिका ऐकायला कोर्टानं होकार दिलेला आहे। ठाकरे गट वारंवार सांगत होता आमची बाजू पण ऐकून घ्या, म्हणणं पण ऐकून घ्या, आणि सुप्रीम कोर्टानं त्याला होकार दिलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, प्रशांत लीला रामदास याच विषयी आपल्याला सांगत होते।
व्हीपचा अधिकार सुद्धा देऊ नका, व्हीप जारी करणार नाही असं नीरज कौल यांनी म्हटलेलं आहे. ठाकरेंची याचिका ऐकायला कोर्टानं होकार दिलेला आहे. ही या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्या सोबत आहेत. प्रशांत, तुम्ही या क्षणी हेच सांगत होतात, काय अपडेट द्याल पुन्हा? बरोबर आहे, सुनावणी करण्यास कोर्टाने होकार दिलेला आहे, नोटीस जारी केलेली आहे. याशिवाय अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यामध्ये निवडणुकीचं चिन्ह आहे, याशिवाय निवडणुकीचं नाव आहे, पक्षाचं नाव आहे. या संदर्भात कोर्टाने काय स्पष्ट केलंय? त्यांनी सांगितलं की हे सिम्बल ऑर्डरसाठी मॅटर आहे, त्यात आम्ही विदाऊट हिअरिंग कोणत्याही गोष्टीला स्टे देऊ शकत नाही, हे माननीय न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. आता माननीय न्यायालयाने हे सुद्धा विचारलं की प्रॉपर्टी आणखीन ज्या बँक अकाउंट या संदर्भात शिंदे गटाला सुद्धा विचारण्यात आलं होतं. आता माननीय कोर्टाने ऑर्डर देऊन माननीय कोर्ट उठलेलं आहे. आता हिअरिंग संपलेली आहे. हेअरिंग संपलेली आहे आणि कोर्टाने याचिका सुनावणी घेण्यास होकार दिलेला आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी असं म्हणावं लागेल. आणि सोबतच नोटीस जारी करण्यात आलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला, सोबतच एकनाथ शिंदे गटाला, आणि त्यांना सांगितलं आहे की आपण या संदर्भात प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल करा. आणि सोबतच कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की निवडणूक चिन्ह आणि निवडणुकीचं नाव आणि सोबतच पक्षाचं नाव आणि निधी या संदर्भात निर्णय देण्याचे अधिकार हे केंद्रीय निवडणूक आयोगाला असतात. त्याचमुळे या संदर्भात आम्ही निश्चितपणे या घडीला कुठल्याही प्रकारची स्थगिती देऊ शकत नाही. पण महत्वाचं म्हणजे आम्ही सुनावणी करण्यास तयार झालोय. थोड्याच वेळात अनिल देसाई आणि इतर नेते जे आहेत त्या समोरच्या कोर्टातून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नीरज कौल व्हीप संदर्भात काहीतरी सांगत होते प्रशांत, त्याविषयी काय अपडेट आहे? महत्वाचं म्हणजे नीरज कौल यांनी जे स्पष्ट केलं होतं की त्यांनी म्हटलं होतं की व्हीपच्या संदर्भात, आणि त्यांनी ज्या पद्धतीने दावा केला होता त्यांनी म्हटलं होतं यामध्ये की एक तर नीरज कौल यांचा युक्तिवाद, सर्वात प्रथम त्यांनी या याचिकेला विरोध केला. त्यांनी म्हटलं की या सगळ्यांनी मुंबईच्या कोर्टात जाण्याची किंवा हायकोर्टात जाण्याची गरज आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट करायची गरज आहे की कुठल्या पद्धतीने आपण सुनावणी करण्यास तयार आहे. शेवटी कोर्टाने याला होकार दिला आहे, आम्ही सुनावणी करण्यास तयार आहे. प्रशांत, आपण यावेळची ब्रेकिंग न्यूज पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया. 1 आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. खरं तर आज दुसऱ्या सत्रामध्ये काय काय घडलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस पाठवण्यात आलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने असा निर्णय का घेतला त्या संदर्भातली नोटीस सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पाठवली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुद्धा पुन्हा या सगळ्या संदर्भात आपली बाजू मांडायला सांगण्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाकडून उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेत. या संदर्भातली पुढची सुनावणी 1 आठवड्यानंतर पुन्हा होणार आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की ठाकरे गटाची बाजू काय आहे ती सुद्धा ऐकायला सुप्रीम कोर्टानं होकार दिलेला आहे. पुन्हा एकदा प्रशांत आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रशांत, काय सांगाल? पुन्हा महत्वाचं म्हणजे स्वर्णा, पुन्हा एकदा असं म्हणावं लागेल सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे गटाला दिलासा मिळालेला आहे. त्यांनी जी याचिका केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात स्पेशल लीव्ह पिटिशन, विशेष दया याचिका जी दाखल केली होती त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की आमचं तुमचं म्हणणं आम्ही ऐकण्यास तयार आहोत. आणि सोबतच महत्वाचं म्हणजे या संदर्भात आम्ही नोटीस देतो, पण स्थगिती देण्यात त्यांनी या घडीला आम्ही स्थगिती देऊ शकत नाही जोपर्यंत आपलं म्हणणं, केंद्रीय निवडणूक आयोगाचं म्हणणं आणि एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं आम्ही संपूर्णपणे ऐकत नाही. त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र 1 आठवड्यात त्यांना दाखल करायचे आहे. त्यानंतर पुन्हा सुनावणी होईल आणि त्यानंतर निश्चित होईल की स्थगिती मिळते की नाही. पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने होकार दिलेला आहे. यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कुठल्याही निर्णयावरती सुनावणी होत नव्हती, कारण की त्या संदर्भात अनेकदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ते प्रकरण पाठवले जात होतं. पण आता सुप्रीम कोर्टाने यासाठी होकार दिला, हे अत्यंत महत्वाचं आहे. नक्की ठाकरे गटाची याचिका ऐकली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, मालमत्ता संदर्भात जे परिसर आहेत किंवा स्थावर मालमत्ता आहे त्या संदर्भात, बँक अकाउंट संदर्भात काही चर्चा झालेली आहे, त्याच्याविषयी थोडं सविस्तर सांगाल का? महत्वाचं म्हणजे या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने काय आदेश दिला याचा उल्लेख खास करून भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केला होता. त्यांनी म्हटलं होतं की या संदर्भात इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरमध्ये कुठलाही उल्लेख नाही आहे. खास करून जी मालमत्ता आहे, बँकेचं खातं आहे, लेखाजोखा आहे, कागदपत्र आहे, त्यानंतर जिल्ह्यात असलेले शिवसेनेचे कार्यालय आहे, शाखा आहे, या सगळ्या संदर्भात त्यावर त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही या संदर्भात सध्या कुठल्याही प्रकारचा आदेश देणार नाही. जोही ऑर्डर इलेक्शन
इलेक्शन कमिशनचा आहे त्यानुसार सध्या राहील, पण त्यानंतर जेव्हा सुनावणी पूर्ण होईल आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा स्थगिती देखील आणि स्टे देखील देण्यास तयार नाही आहे असंही स्पष्टपणे केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे। 3 सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे। या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की उद्धव ठाकरे यांच्या गटाची याचिका मंजूर झालेली आहे आणि त्यावरती सुनावणी होणार आहे। 1 आठवड्यानंतर मध्ये त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि एकनाथ शिंदेला नोटीस जारी करण्यात आलेली आहे। मात्र मालमत्ता असो किंवा शाखा असो किंवा कार्यालय असो किंवा लेखाजोखा बँकेतील खाते असो या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश द्यायचे होते, पण त्या आदेशाचा कुठलाही उल्लेख नाही। त्यामुळे त्या संदर्भात कुठलंही वक्तव्य करण्याचं कोर्टाने टाळलेलं आहे। स्वर्णा, 16 आमदारांवर कारवाई करता येणार नाहीये, पक्ष आणि चिन्हावर 2 आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे, असे काही काही अजून अपडेट्स येत आहेत समोर, त्याच्याविषयी काही सांगता येईल? अजून काही महत्वाचे मुद्दे येत आहे। काय महत्वाचे मुद्दे आहे माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील, त्यांच्याशी चर्चा करूया। काय अजून याशिवाय हे दोन महत्वाचे मुद्दे होते, जसं बँक होतं, मालमत्ता होती, याशिवाय काही महत्वाचे मुद्दे? त्यात एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरे गटासाठी हा होता की येणाऱ्या 27 तारखेला त्यांची मशाल आणि जे पक्षचिन्ह त्यांना नवीन मिळालेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालेलं आहे। त्यात त्यांनी इंटरिम अरेंजमेंट करून मागवली होती माननीय न्यायालयासमोर। त्यात अजून रिटर्न ऑर्डरमध्ये काय त्यांना दिलासा मिळतो की धक्का मिळतो हे बघणं महत्वाचं आहे। पण माननीय न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की आम्ही कोणत्याही हिअरिंग शिवाय हे ठरवू शकत नाही की तुम्हाला स्टे द्यावा किंवा नाही, कारण की हिअरिंग झाल्याशिवाय आम्ही निश्चित करू शकत नाही की स्टेच्या संदर्भात। आता नोटीस झालेली काउंटर फाईल होईल शिंदे गटाकडून, त्यानंतर ते काउंटरमध्ये काय फाईल करतात आणि या सर्व गोष्टी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सुद्धा काय फाईल करतं यात ॲज अ पार्टी म्हणून। आता त्यांनी उद्धव ठाकरे गटाला आज फक्त एवढंच होऊ शकतं की त्यांना एक नोटीस म्हणून एक दिलासा मिळालेला आहे, पण स्टे मात्र मिळालेला नाही। ही एक प्रकारचा दिलासा आहे शिंदे गटासाठी। अजूनही दिलासा मिळाला नाही आहे। महत्वाचं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की स्थगिती मिळाली नाही आहे। या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये। याशिवाय काही अजून महत्वाचे मुद्दे? त्यात कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी ठाकरे गटाच्या वतीनं बँक अकाउंट, प्रॉपर्टी आणि ऑक्युपेशन या साऱ्या गोष्टी मान्य न्यायालयासमोर ठेवल्या। त्यात आता महत्वाचं त्यांच्या म्हणजे ठाकरे गटाकडे सध्या बँक अकाउंट असल्या कारणाने त्यांना असं वाटलं की सिंबल आणि पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं ते इलेक्शन कमिशननं निर्णय दिलेला आहे, तर ते क्लेम करतात की काय अशी त्यांची भीती होती। मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर त्यांनी त्यांची भीती व्यक्त केली। आता मान्य न्यायालयानं सुद्धा एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांना विचारणा केली, पण अजूनपर्यंत हे स्पष्ट होणार नाही की जे रिटर्न ऑर्डर येईल त्यात इन डिटेल आपल्या सर्व गोष्टी समजू शकतात। पण जी त्यांना भीती होती बँक अकाउंटच्या संदर्भात आणि राहुल शेवाळे आलेले आहेत, त्यामुळे ते आता बाईट देतील। काय महत्वाचं म्हणजे मुद्दे बघितले आपण तर आपल्याला दिसत आहे राहुल खास करून शिंदे जे गटाचे प्रमुख आहेत, लोकसभेचे संसदीय दलाचे नेते आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ते बोलतील, त्यामुळे ते काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। शिंदे गटासोबत ठाकरे जे त्यांचे वकील आहेत निहाल ठाकरे ते देखील आहेत आणि ते देखील काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याकडे जर बघितलं काय बोलतात राहुलजी सांगितलेलं आहे नोटीस दिली निवडणूक आयोगाला। आज माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मी स्वागत करत आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या जो निकाल दिलेला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जे शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि पक्षचं पूर्ण नेतृत्व करण्याचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला कुठेही त्यांनी स्थगिती दिली नाहीये आणि ह्या विषयासंदर्भात माननीय कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट करताना सांगितलं की व्हीप लागू करून डिस्क्वालिफिकेशन करू शकतात अशी एक शक्यता आहे। प्रॉपर्टीच्या बाबतीत पण त्यांनी विषय घेतला आणि जे बँक अकाउंट आहे त्या संदर्भात पण विषय घेतला, पण त्या संदर्भात पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्यात आम्ही कुठलीही स्थगिती आणि कुठलेही इंटरफेअर करू शकत नाहीये। आणि याचिका असं तुमचं म्हणणं होतं हायकोर्टात जावं? नाही, असं नाही। आता आज आर्ग्युमेंट झालं पण सुप्रीम कोर्टाने आता त्याला स्थगिती दिली नाहीये। आता आम्हाला 1 आठवडा दिलेला आहे आणि त्यांना 1 आठवडा दिला आणि 2 आठवड्याचं सबमिशन करायला सांगितलं। 2 आठवड्यानंतर सबमिशन केल्यानंतर त्यानंतर पुढील हे कारवाई होईल। पण आता जी स्थगिती त्यांना स्टे हवा होता निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयावर तो स्टे दिला नाहीये आणि डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जो माननीय निवडणूक आयोगाचा निर्णय आहे त्याच्या प्रोसेसप्रमाणे ते पक्षाच्या अंतर्गत काही कारवाई जी आहे काय करू शकतात।
प्रॉपर्टीज आणि बँक अकाउंटच्या संदर्भात पण त्यांनी माननीय कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याही संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेले आहे की प्रॉपर्टीज आणि बँक अकाउंटच्या पक्षाच्या प्रॉपर्टीज आणि पक्षाच्या बँक अकाउंटच्या संदर्भात कुठलीही स्थगिती आम्ही देऊ शकत नाहीये. त्याच्यात आता जो राष्ट्रीय कार्यकारिणी जो काल झाली आमची त्या संदर्भात जे काय निर्णय घेईल तो व्हॅलिड निर्णय असेल. त्यामुळे मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचं स्वागत करतो, निर्णयाचं स्वागत करतो. त्यांनी जो माननीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णयाचा कुठेही त्यांनी हस्तक्षेप केलेला नाही आणि आमची हीच बाजू होती की माननीय निवडणूक आयोगाने जे निकाल दिलेला आहे त्यात सर्वोच्च न्यायालयाने कडे आम्ही हीच बाजू मांडली की हा पक्षाची नोंदणी 6A आणि Bच्या नुसार जे पक्षाला जी वोटिंग होते त्याच्यावर असते. पक्षाच्या वोटिंग जेवढे होते त्या वोटिंगच्या काउंट्सवरच पक्ष हा रिजनल पार्टी आहे की नॅशनल पार्टी आहे त्याच्यावर तो काउंट होतो आणि त्याच आर्ग्युमेंटवर ही सर्व चर्चा झालेली आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्या निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती दिली नाहीये. नाही, न्यायालयाने कुठलंही सांगितलेलं नाहीये. न्यायालयाने जो निर्णय आहे त्याला कुठलीही स्थगिती दिलेली नाहीये, कुठलीही स्थगिती दिलेली नाहीये. त्यामुळे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे पक्ष चिन्ह आणि पक्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राहील हा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयात कुठलाही हस्तक्षेप सध्या केलेला नाहीये, त्याला कुठेही स्टे दिलेला नाहीये आणि डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात पण तो आता पक्ष प्रमुख मुख्य नेते म्हणून आणि जी राष्ट्रीय कार्यकारिणी त्या संदर्भातला तो निर्णय घेऊ शकतो. तो पक्षांतर्गत विषय आहे. तुमच्या वकिलांकडून सांगण्यात आलं पण हे सगळं त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतो की व्हीप शिंदे गटाकडून शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या आमदारांना जारी होणार आहे का? नाही, त्यांनी माननीय कपिल सिब्बल यांनी भीती व्यक्त केली की ह्या 2 आठवड्यात जर यांनी व्हीप लागू केला तर डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं. परंतु माननीय महेश जेठमलानी असतील आणि आमचे कौल असतील यांनी न्यायालयाला सांगितलं की सध्या तरी आम्ही कुठली प्रोसेस त्या करण्याच्या संदर्भात विचारात नाहीये कारण ती प्रोसेस अजून चालू झालेली नाहीये. परंतु हा पक्षांतर्गत प्रोसिजरचा विषय आहे आणि पक्षांतर प्रोसिजर जर कोणी फॉलो केली नाही तर निवडणूक आयोगाचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच त्याच्या संदर्भात कारवाई होऊ शकते. त्यामुळे हा आता पक्षांतर्गत विषय आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्याला मान्यता दिली आहे की पक्षांतर्गत विषयासंदर्भात जो निवडणूक आयोगाचा जो निकाल आहे त्या संदर्भात तुम्ही निर्णय घेऊ शकता. त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, त्याच्यात कुठली स्थगिती देणार नाही. त्यामुळे आता हे स्पष्ट झालेलं आहे की वारंवार 2-3 दिवसापूर्वी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आणि प्रेसच्या माध्यमातून हे सांगितलं जात होतं की आम्हाला व्हीप लागू होणार नाही, आम्हाला ह्यांचे काही निर्णय ते बांधील होणार नाही. तर हे सर्व जे त्यांचं प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे त्यांनी लोकांना सांगितलं ते सर्व आता खोटं ठरलेलं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की माननीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्याच्यात आम्ही सध्या हस्तक्षेप व्हीप लागू होऊ शकतो. व्हीप लागू होऊ शकतो. पक्षांतर्गत जी काही कारवाई करण्याचे ह्या सर्व जे निवडणूक आयोगाचे जे नियम आहेत पक्षाच्या अंतर्गत जे कारवाई करण्याचे ते लागू होऊ शकतात. परंतु आमच्या वकिलांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर सांगितलं की सध्या तरी ओरल स्टेटमेंट केलेली की सध्या तरी आम्ही या व्हीप लागू करण्याच्या लागू होणार नाही व्हीप असं तुम्ही मान्य केलंय? नाही, असं नाही. आम्ही सध्या तरी त्या मनस्थितीत नाही. सध्या संपूर्ण निवडणूक आयोगाची जी प्रोसिजर आहे ती करण्यासाठी आम्ही आता चालू केलेली आहे. त्यामुळे ही पक्षांतर्गत हा पण मुद्दा आला की हा पक्षांतर्गत विषय आहे आणि पक्षांतर्गत विषयात माननीय सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास मान्य केलं. विधान परिषद विधान परिषद आणि राज्यसभेचे संख्याबळ ग्राह्य धरलं गेलं नाहीये. वोटिंग पर्सेंटेज आहे आणि किती वोटर पक्षाची मान्यता मिळते. ज्येष्ठ घटनातज्ञ अनंत कळसे यांच्याशी संवाद साधूया. नेमका आज दिवसभरात सुनावणीचा रोख काय राहिला, काय गोष्टी समोर आलेल्या आहेत. अनंत सर, एकतर ठाकरेंच्या आमदारांवर 2 आठवडे कारवाई करता येणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यायचं आहे, केंद्रीय निवडणूक आयोगानं हा का निर्णय घेतला याचं उत्तर द्यायचं आहे. अशा सगळ्या विषयी अनंत कळसे यांच्याशी आपण बोलणार आहोत.
आणि त्यानंतर त्यांना 1 आठवडा अजून दिलाय रिजॉइंडरसाठी. निहालजी, पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर त्यांनी अपात्रतेचा मुद्दा केला आहे. तो काय महत्वाचा मुद्दा आहे? नाही, कसं आहे, 2 आठवडे जोपर्यंत हा मॅटर परत सुप्रीम कोर्टासमोर येत नाही तोपर्यंत ओरल अश्युरन्सेस दिले दोन्ही बाजूनी की कोणत्याही प्रकारच्या पात्रचे प्रोसिडिंग घेतले जाणार नाहीत आणि डिस्क्वालिफिकेशन होणार नाही. पण जे महत्वाचं आहे, सुप्रीम कोर्टाने कोणत्याही प्रकारचा स्टे माननीय इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरच्या विरोधात दिला नाहीये. त्यांचे सगळे कंटेन्शन रिजेक्ट केलेत आणि आता हे मॅटर पुढे जाऊन डिटेलमध्ये ऐकलं जाईल. आणि आम्हाला खात्री आहे की जे ऑर्डर माननीय इलेक्शन कमिशन यांनी दिले 17 तारखेचं, त्याच्यावर पुढे जाऊन पण कोणत्याही प्रकारचा स्टे येणार नाही, कारण की ते एक योग्य जजमेंट आहे, एक योग्य ऑर्डर आहे आणि सगळे मुद्दे नीट ध्यानात घेऊनच ती ऑर्डर दिली गेली आहे. नाही, पण महत्वाचं म्हणजे त्यांनी म्हटलंय की बँकेचं खातं, मालमत्ता या संदर्भात देखील त्यांनी काही आणि निवडणुकीचं चिन्ह, पक्षाचं नाव या संदर्भात कुठलं स्पष्टीकरण देण्यास नकार दिलेला आहे. नाही, कसं आहे, जर तुम्ही इलेक्शन कमिशन यांची ऑर्डर वाचली तर क्लिअरली सांगितलं गेलंय की शिवसेना ही आमची आहे. जो पक्ष एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालतोय तीच खरी शिवसेना आहे आणि त्यामुळे शिवसेनेचं जे काही प्रॉपर्टीज आहेत ते शिवसेनेचेच राहणार. त्याच्यावर कोण आता दुसरं त्याच्यावर काय अधिकार दाखवू नाही शकत. आणि राहिला सवाल डिस्क्वालिफिकेशनचा, तो मॅटर तर चालूच आहे. त्याच्यावर आता पुढे जाऊन उद्या पण युक्तिवाद होईल. अजूनही कपिल सिब्बल साहेब हे युक्तिवाद करत होते. आता त्यांची एकदा युक्तिवाद उद्या संपली की मग आम्ही आमची बाजू मांडू. तुझी बाजू म्हणजे एक शेवटचा प्रश्न करतो. अपात्र करणार नाही तुम्ही, खास करून उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना, खासदारांना, राज्यसभेच्या सदस्यांना? तात्पुरतं, जोपर्यंत पुढची हिअरिंग होत नाही, तात्पुरतं हे दोन्ही बाजूनी ओरल अश्युरन्सेस दिलेत. महत्वाचं हे धन्यवाद. हे होते निहाल ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे बघते थोड्याच वेळात अनिल देसाई देखील यांनी शक्यता व्यक्त केली जात आहे.